कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. ध्यानाला बसूया मस्टर्स. एकदम शांत. याच क्षणी प्रचंड ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण झालेली आहे. संपूर्ण लक्ष आपल्या मणिपूर चक्राकडे. सगळ्यात महत्त्वाचं मणिपूर चक्र. खरं तर सगळी चक्र महत्त्वाची आहे, पण हे चक्र रहस्यमयी चक्र आहे. आणि पार्वती माता म्हणतात, मणिपूर चक्र हे आध्यात्मिकतेत अति उन्नत स्थितीत नेणारं चक्र आहे. संपूर्णपणे भगवान सूर्यदेवाशी आपण एकरूप होऊया. या चक्रावर पेंबीच्या किंचित खाली लक्ष द्या आणि सगळ्यांनी 3दा ओंकाराचा जप करा. माझ्याबरोबर सगळ्यांनी 3दा ओंकार म्हणायचे. पूर्ण मणिपूर चक्र फुलवून घ्या. दुसरा ओंकार
तिसरा ओंकार ओम. मणिपूर चक्रातून ही सगळी ऊर्जा आपल्या शरीरभर पसरलेली आहे. स्पंदनांना महसूस करा. पावलापासून ते मूलाधारापर्यंतचा भाग शांत आणि ऊर्जावान झालेला आहे. मूलाधारापासून हृदयापर्यंतचा भाग शांत आपलं पूर्ण स्पाइन पाठ दोन्ही हात शांत विशुद्ध आज्ञा आणि सहस्रार एकदम शांत. मास्टर्स, आपण आपल्या गुरूंचा हात पकडून 5 पायऱ्या उतरूया. 5 4 3 2 1 0. अयोध्या नगरीत आपल्या गुरूंच्या सोबत आपण नदीच्या किनारी बसलो आहोत. वर एक मोठा हिरवागार डोंगर आहे. त्या डोंगराला आपली पाठ लागलेली आहे. तो स्पर्श महसूस करा. खाली पाण्याचा स्पर्श, आणि आपल्या सहस्रारावर शरयू मातेच्या पाण्याचा अभिषेक होतोय. अगदी सहस्रारावर फील करा मास्टर्स.
शिवाला महादेवाला जो अभिषेक होतो तो अभिषेक आपल्यातल्या महादेव आणि महादेवीला होतोय. जस्ट फील इट.
मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले से रूप लावियले द्वारी, इवले से रूप लावियले द्वारी. तयाचा वेलू गेला गगनावेरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची गुंती गुंफियला शेला. मनाची गुंती गुंफियला शेला. बाप रखुमा देवीवरी विठ्ठले अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू, कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ रे, तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी. शुभ्र तुरे माळून आल्या, निळ्या निळ्या लाटा. रान फुले लेवून सजल्या, या हिरव्या वाटा. शुभ्र तुरे माळून आल्या, निळ्या निळ्या लाटा. रान फुले लेवून सजल्या, या हिरव्या वाटा. या सुंदर यात्रेसाठी, या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे
गीत गाण्यासाठी. मोर केशराचे झुलती पहाटे सदारी, मोर केशराचे झुलती पहाटे सदारी, झऱ्यातूनी दिडदा दिडदा वाजती सतारी, वाजती सतारी. सोहळ्यात सौंदर्याच्या, सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी. शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे, शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे, तुझे प्रेम घेऊन येती गंध धुंद वाळे. शांत उत्तर रात्री मंद मंद तारे, शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे, तुझे प्रेम घेऊन येती गंध धुंद वाळे, गंध धुंद वारे. चांदण्यात आनंदाच्या, चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे, तुझे गीत गाण्यासाठी. मास्टर्स, आज आपल्या सहस्रारावर म्हणजेच आपल्या शिवपिंडीवर अभिषेक झालाय साक्षात शरयू नदीचा. स्पंदनांना महसूस करा. चैतन्य तिकडे यावं मास्टर्स. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते सूर्यनारायण भगवान, संपूर्ण गुरुतत्व, माता सीता आणि प्रभू श्रीराम यांना या समूहाच्या वतीने दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर 5 4 3 2 1 0. अनेकांची दुःखाचे कोश आज गळून पडलेत. अनेकांच्या आज्ञाचक्रावर तर काहींच्या स्पाईनवर, काहींच्या मूलाधाराच्या 12 लेयर्सवर असं काम आज झालेलं आहे. त्यासाठी मास्टर्सना धन्यवाद. आपले डोळे हळूवार उघडा मास्टर्स. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या.
या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, स्त्रिया, मुली, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. आमची गाई वासरं, पशुधन सुरक्षित आहे. धरती माता आनंदित आहे. आणि हे जे आमच्या हृदयातील प्रेम आहे हे या विश्वात पोचलेलं आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. दोन्ही हात आपल्या शिवपिंडीवर. रोज आंघोळ करता आणि जेव्हा न्हाता तेव्हा हा भाव ठेवा की मी माझ्या महादेवाला स्नान घालते, अभिषेक करते, मी त्याला भस्म लावते, मी त्याची पूजा करते. इतका दिव्य संदेश आपल्याला मिळालेला आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. तुम्ही बोलू शकता. मला आजच्या याने खूप थकवा आलाय. आजची खूप प्रोसेस जोरदार होते. तुम्ही बोला, मी माझा ऑडिओ बंद करते. आवाजाचा त्रास नाही ना झाला? आवाज ठीक होता ना? दोन्ही गाणे. मोगरा फुलला हे गाणं का आज लागलं गेलं याचे उत्तर तुम्हाला मिळालं असेल आजच्या ध्यानातून. त्यांना समजत. ट्रान्समध्ये गेले होते पण प्रोसेस खूप छान झाली. खूप छान झाली. अतिशय सुंदर आहे ज्ञान आणि ध्यान. प्रणाम. नृत्याताई आत्मवंदन. आज खूप छान ज्ञान झालं. नंतर शंकर महाराज दिसले, नंतर स्वामी समर्थ दिसले, दत्ताची मूर्ती दिसली. खूप छान म्हणजे असं सगळंच. आणि नंतर ज्ञानेश्वर पण दिसले जेव्हा म्हणजे ते मोगरा फुलला ते जेव्हा हे केलं. आणि इतकं म्हणजे असं सोनेरी ऊर्जा होती ना प्रचंड. ती सगळ्या जसं काही गोल गोल असं अंडाकृती फिरत होती माझं. ते माझ्या पायापासून तर ते सहस्रार पण जसं काय ते कवच होतं जसं काय आणि ते फिरत असं मला जाणवत होतं. धन्यवाद. खूप छान ध्यान झालं. आणि त्या खळ 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 आवाज होता ना तो खूपच म्हणजे असं खूप भावना आला. खूपच छान. धन्यवाद. धन्यवाद ताई. ध्यान खूप छान झालं. पाण्याच्या आवाजाने अक्षरशः अभिषेक होतोय. थंड थंड सहस्रारावर वाटत होतं. आणि त्यानंतर ते ज्या वेळेला पाण्याचं संगीत संपलं तेव्हा कोरडी झालेली पिंड दिसली मला. शिवलिंग दिसलं. आणि खूप दिवस झालं, महिना झालं मला कधी कधी मला प्रत्येक आपल्या साही चक्रावर एक एक देवता सांगतात, अनघाताई तुम्ही गणपती आहे, तर ते मला त्याच्याऐवजी बऱ्याचदा शिवलिंगच दिसतं. प्रत्येक चक्रावर शिवलिंगच दिसतं. काळ्या रंगाचं असतं पण खूप छान वाटतं. शिव खूप जवळ आहे असं वाटतं. आणि आज सुद्धा तो सहस्रारावर शिवलिंग कोरडं झालं. तो कोरडेपणा दिसला. आधी ओलेपणा जो म्हणजे अभिषेक होत होता तो ओलेपणा अनुभवला. आणि नंतर ते थांबल्यावर ते कोरडही झालेलं दिसलं. त्यामुळे खूप छान वाटलं. मोगरा फुलला हे गाणंही आवडलंच. आणि आपण ते ट्विन्सचं आज लवकुशाचं जे सांगितलं तर मलाही 2 नातवंडच झाली ना. तर ती माझे ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई आहेत. आणि आता ते 6 महिन्याचे होतील. तर मला ते पायाला दुखणं झालंय म्हणून ती अजून माहेरीच आहे. पण खूप छान फोटो काढत असते दर महिन्याला. छान वाटतं. आणि मला कधी कधी मला ध्यानामध्ये ना तर तो माझा त्याचं नाव तिने कियांश आणि क्रिशा ठरवलेलं आहे. तर तो कियांशच दिसतो मला बऱ्याचदा. त्याची नजर इतकी तीक्ष्ण आहे ना, जणू अंतरंग न्याहाळते असं वाटतं.
आणि नात तर खूप चपळ आहे, खूप चपळ आहे. आणि हा खूप शांत आहे नातू. आणि नुसता पाहत असतो, निरीक्षण करत असतो. मला आज तेच दोन्ही आठवले. बऱ्याचदा ते कियांश मला ध्यानामध्ये दिसतो. खूप खूप धन्यवाद. आजची प्रोसेसही छान झाली आणि मला हे सांगावंसं वाटलं आज, म्हणून मी सांगितलं. धन्यवाद. आणखी कोणाला बोलायचंय? हा, शेळके बोलतो मी, भास्करराव बोला शेळके. बोला. आज तरी इतकं छान वाटलं की पाण्याचा जो अभिषेक जो पिंडीवर आपल्या डोक्यावर म्हणजे पिंडीवर पडत होता, तर एकदम असं शांत झालं डोकं एकदम, आणि शरीर असं पूर्ण पवित्र झालं अभिषेकामुळं. इतकं छान वातावरण निर्माण झालं होतं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे मी सुद्धा दररोज पूजेच्या वेळेला आम्ही काणगापूरून आणलेली वाळू किंवा प्रयागवरून आणलेली वाळू जी आहे ती स्वच्छ धुवून दररोज त्याची पिंड करतो मी महादेवाची. त्याला अभिषेक घालतो, दुधाचा अभिषेक घालतो आणि त्याची दररोज पिंड तयार करतो. त्याची आणि त्याचा हा म्हणजे परस्पर काहीतरी संदर्भ असावा असं मला वाटतं. आणि आज तो मला योग मिळाला आणि अतिशय मला छान वाटलं. आणि मोगरा फुलला हे जे काही संगीत होतं सुधीर फडकेंचं, म्हणजे हे म्हणतो या गीत गाण्यासाठीच यांचं होतं वाटतं सुधीर फडकेंचं. जसं काय मोगऱ्याची फुलंच आम्ही पिंडीवर वाहत आहोत असं मला जाणवत होतं. आणि ऋताताईंची एवढी मोठी प्रतिभा, एवढा अभ्यास करून हे सगळं तयार करतात, त्याबद्दल मला खरोखर त्यांना धन्यवाद द्यावे वाटतात की एवढ्या वेळ काढून एवढं मोठं वाङ्मय साहित्य ते निर्माण करतात, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठं काम करतात. हे पाहून मोठा आनंद वाटतो. आभारी आहे सर्वांना. खूप छान अनुभव उज्ज्वलताई आणि काका शेळके काका आपले सगळ्यांचे. आज आपल्या शिवपिंडीला अभिषेक झाला, म्हणजे आपल्या सहस्राराला अभिषेक झाला. हीच आपली शिवपिंड आहे, इथेच भगवती आहे आणि महादेव आणि महादेवी इथेच आहेत. म्हणजे किती साधं सोपं तत्वज्ञान आहे की इथे हा कैलास आहे, या कैलासाला आपल्याला जागृत करायचं आहे. आणि मोगरा फुलला म्हणजे आपली कुंडलिनी शक्ती जी मुलाधारात 3.5 बेटोळ्या घालून बसलेली आहे ती जागृत झाली आणि ती पूर्णपणे सहस्रारापर्यंत आली. आणि इथे हा जो मोगरा आहे हा फुललेला आहे. महाराजांनी केलेलं, ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं हे वर्णन आहे आणि ते जसंच्या तसं आपल्यापर्यंत पोचवायचं होतं. एक अद्भुत प्रोसेस आजची होती. मी खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला सगळ्यांना आणि आपली रजा मागते. जय श्रीराम. जय वैशाली श्रीराम. ताईंना बोलायचंय ताई. कोणाला? मी बोलू का? वैशाली. बोलू? मला दिसत नाही गड्या, कोण बोला. वृषाली ताई आहे, त्यांना बोल. आत्मवंदन ताई, खूप छान झालं आजचं ध्यान, खूप सुंदर झालं. आणि तुम्ही सांगत होता ते असं प्रत्यक्ष जाणवत होतं. मणिपूर चक्रावर पण दत्तगुरूंचं छान दर्शन होत होतं आणि ते पाण्याचा खळखळ आवाज नदीचा खूप सुंदर, मस्त वाटलं एकदम. छान ध्यान झालं. खूपच सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद वृषाली ताई. धन्यवाद. शांता ताई, मी बोलू का एक हा, सेकंद? बोला. ध्यान तर छान झालं, म्हणजे पूर्ण ट्रान्स मध्ये गेली, पण ते हालतं म्हणून माहित नाही. पण माझी ना माझं एवढं दुखतच आहे, म्हणजे खूपच ट्रान्स मध्ये होती मी. पूर्ण हे करत होती. पण ऍक्च्युली माझी रात्रीच दुखत होती, पण आज ते सुटतच नाहीये. खूपच आता पण दुखतच आहे मला आणि एकदम थकली मी. मान दुखते. आपल्या घरी गोमूत्र आहे का? ऑस्ट्रेलियात कुठलं आलं गोमूत्र? आहे माझ्याकडे आहे. आहे. गोमूत्राची मसाज करा मानेला, बाकी काही नका करू. तुमचा एखादा शरीराचा भाग दुखतोय ना, तर गोमूत्राची मसाज करा जिथे कुठे दुखतंय तिथे, आणि रिझल्ट आपला बघा. उद्या मला सांगा. जिरेपर्यंत मसाज करणं 2-3दा जरी केल्या दिवसातून तरी तुम्हाला एकदम रिलीफ मिळेल. कुठल्याही मलमापेक्षा सोपं, सुंदर, चांगलं नैसर्गिक उपाय. धन्यवाद. मान माझीही दुखते, म्हणजे मी तुमचंच नाही, माझी मान दुखते, कारण खूप सतत खाली
ठेवून काम करावं लागतं, लिहावं लागतं. त्याच्यामुळे मलाही थोडंसं सतत आणि गेल्या कित्येक दिवसांपासून हे काम करते लिखाणाचं. आज मी मोकळी होईल. थँक्यू व्हेरी मच. हा उपाय जरूर करून बघा. थँक्यू. खूप छान खूप छान म्हणजे अनुभूती आली की आपले पाय त्या शरयू नदीमध्ये आहे. आपल्या अंतरावर तो असा अभिषेक होतो आहे. त्याच्यानंतर बाबूजींचं गाणं आपण लावलं, माझं खूप फेवराईट आहे. म्हणजे इतकं छान वाटलं की अवर्णनीय आहे. खूप छान. कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना आणि धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम.